मित्रांनो, 1991 मध्ये प्रदर्शित झालेला माहेरची साडी चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. हा चित्रपट अतिशय भावनिक होता आणि या चित्रपटामध्ये अलका कुबल यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली होती. या चित्रपटामध्ये त्यांनी लक्ष्मी नावाचं पात्र निभावलेलं होतं आणि या लक्ष्मी नावाच्या पात्राचा या चित्रपटामध्ये शेवटी दुर्दैवी मृत्यू होतो. याच पात्राविषयी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. म्हणजे अलका कुबल उर्फ चित्रपटामधील लक्ष्मी यांचा दुर्दैवी मृत्यू कसा होतो, काय घडलेलं असतं हेच आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. या कथेची सुरुवात होते यशवंतराव यांच्या घरातून. त्यांच्या पत्नीला प्रसूतीच्या वेळी मुलगी होते. त्या मुलीचं नाव ठेवण्यात येतं लक्ष्मी. पण लक्ष्मीचा जन्म होताच तिच्या आईचा मृत्यू होतो. ही घटना यशवंतरावांच्या मनावर खोल परिणाम करते. पत्नीच्या मृत्यूसाठी ते नवजात मुलीला जबाबदार धरतात. ते लक्ष्मीचा चेहराही पाहणार नाही अशी शपथ घेतात. लक्ष्मीला आईचं प्रेम तर मिळतच नाही, पण वडिलांचं प्रेमही मिळत नाही. तिचं संगोपन घरातील रुक्मा करते. रुक्माच तिच्यासाठी आई बनते. तिच्याच कुशीत लक्ष्मी मोठी होते. वडील मात्र तिच्याकडे परक्या मुलीसारखं पाहतात. काळ पुढे सरकतो. यशवंतराव दुसरं लग्न करतात. घरात सावत्र आई येते, पण तिच्याकडूनही लक्ष्मीला मायेऐवजी अपमानच मिळतो. घरातील प्रत्येक गोष्टीसाठी लक्ष्मीला दोष दिला जातो. तिला अपशकुनी समजलं जातं. दरम्यान यशवंतरावांना दुसऱ्या पत्नीपासून मुलगा होतो. त्याचं नाव विक्की असतं. सुरुवातीला विक्कीला सत्य माहीत नसतं, पण मोठा झाल्यावर त्याला लक्ष्मी ही त्याची सख्खी बहीण असल्याचं समजतं. त्यानंतर विक्की तिच्यावर मनापासून प्रेम करू लागतो. तो तिच्या पाठीशी नेहमीच उभा राहतो. रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा आई वडिलांचा विरोध पत्करून तो बहिणीकडे राखी बांधून घेतो. परंतु हे सुख देखील फार काळ टिकत नाही. विकीच्या आयुष्यामध्ये एक गंभीर अपघात होतो. त्यात त्याचा एक हात जातो. त्या अपघातासाठीही लक्ष्मी जबाबदार असल्याचं सांगत तिची सावत्र आई तिच्यावर संताप काढते. तिला मारहाण केली जाते, अपमान केला जातो. प्रत्येक संकटाचं कारण लक्ष्मीच आहे अशी घरातील सर्वांची समजूत झालेली असते. लक्ष्मीने काहीही चुकीचं केलेलं नसतानाही तिला आयुष्यभर दोष दिला जातो. आई नाही, वडिलांचं प्रेम नाही, सावत्र आईच्या छळ, समाजाची उपेक्षा आणि प्रत्येक संकटाचं ओझं तिच्यावरच टाकलं जातं. तरी देखील लक्ष्मी कधीही कोणाविषयी देखील द्वेष बाळगत नाही. ती शांतपणे सर्व सहन करत राहते. याच दरम्यान यशवंतराव आणि त्यांची पत्नी एक निर्णय घेतात. लक्ष्मीचं लग्न करून तिला घरातून कायमचं दूर पाठवायचं. त्यांना वाटत असतं की लक्ष्मी गेली की त्यांच्या आयुष्यातील अपशकुनी निघून जाईल. पण नियतीने लक्ष्मीसाठी अजून किती दुःख लिहून ठेवलेलं आहे याची कल्पना त्यावेळी कोणाला देखील नसते. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आता लग्नानंतर सुरू होणार असते. माहेरात आयुष्यभर अपमान सहन केलेल्या लक्ष्मीचं लग्न प्रदीपशी होतं. प्रदीप स्वभावाने अत्यंत शांत, समजूतदार आणि पत्नीवर मनापासून प्रेम करणारा नवरा असतो. लग्नानंतर लक्ष्मीला वाटतं की आता तिच्या आयुष्यातील दुःख संपेल आणि तिला सुखाचे दिवस पाहायला मिळतील. पण तिचा हा आनंद फार काळ टिकत नाही. प्रदीपचं घर म्हणजे लक्ष्मीसाठी आणखी एका कठीण परीक्षेची सुरुवात ठरते. तिची सासू अत्यंत कडक आणि हट्टी स्वभावाची असते. सुरुवातीपासूनच तिला लक्ष्मी आवडत नाही. ती सतत लक्ष्मीचा अपमान करते. घरातील छोट्यातील छोटी चूक देखील तिच्याच माथी मारली जाते. लक्ष्मी सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील सर्व कामं मनापासून करत असते. कोणतंही काम टाळत नाही. सर्वांचा आदर करते. तरी देखील तिच्या वाट्याला कौतुकाचं एकही वाक्य येत नाही. उलट प्रत्येक वेळी तिला टोमणे, अपमान आणि कठोर शब्दच ऐकावे लागतात. प्रदीपला पत्नीवर विश्वास असतो. तो तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण आईचा स्वभाव कधीच बदलत नाही. त्यामुळे घरामध्ये सतत तणावाचं वातावरण निर्माण होतं. दरम्यान लक्ष्मी गर्भवती होते. संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होतं. पण नियती पुन्हा तिची परीक्षा घेते. काही कारणांमुळे तिचा गर्भ टिकत नाही. या घटनेमुळे लक्ष्मीला मोठा मानसिक धक्का बसतो. त्यानंतर डॉक्टर प्रदीपला स्पष्ट सांगतात की पुन्हा गर्भधारणा झाली तर लक्ष्मीच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. प्रदीप ही गोष्ट मनातच ठेवतो. तो लक्ष्मीला आणखी त्रास होऊ नये म्हणून ही माहिती तिच्यापासून लपवून ठेवतो. पण घरातील परिस्थिती मात्र कधीच बदलत नाही. सासूचा छळ पूर्वीप्रमाणे सुरू राहतो. लक्ष्मी कितीही सहनशीलतेने वागली तरी देखील तिच्याकडे संशयाने आणि तुच्छतेनेच पाहिलं जातं. एकीकडे माहेरातील माणसं तिला स्वीकारत नाही, तर दुसरीकडे सासरीही तिला सन्मान मिळत नाही. तरीही लक्ष्मी आपल्या पतीवर, कुटुंबावर आणि नात्यावरच प्रेम कधीच कमी होऊ देत नाही. ती प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरी जाते. मात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय अजून बाकी असतो. आई होण्याची ओढ, स्वतःच्या जीवाचा धोका आणि सासरी वाढत चाललेला छळ यामध्ये लक्ष्मी अशी अडकते की तिच्या आयुष्याला कायमचं वळण मिळतं. याच निर्णयामुळे पुढे तिच्या आयुष्यात अशी घटना घडते
जी माहेरची साडी या चित्रपटातील सर्वात भावनिक आणि हृदयद्रावक प्रसंग ठरते. पहिल्या गर्भपातानंतर डॉक्टरांनी प्रदीपला स्पष्ट इशारा दिलेला असतो की पुन्हा गर्भधारणा झाली तर लक्ष्मीच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. पत्नीला मानसिक धक्का बसू नये म्हणून प्रदीप ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवतो. मात्र काही काळानंतर लक्ष्मीला या सत्याची माहिती मिळते. स्वतःच्या जीवाला धोका आहे हे समजून देखील ती आई होण्याचा निर्णय बदलत नाही. मातृत्वाचा आनंद अनुभवण्यासाठी तिची इच्छा कोणत्याही भीतीपेक्षा मोठी असते. लक्ष्मी पुन्हा गर्भवती होते, पण तिच्या आयुष्यातील संकटे अजून देखील संपलेली नसतात. प्रदीप काही कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना त्याची आई लक्ष्मीशी अत्यंत कठोर वागते. गर्भवती असल्याची देखील पर्वा न करता ती लक्ष्मीला घराबाहेर काढून देते. कोणाचाही आधार नसताना लक्ष्मी घर सोडते. तिच्या मनात दुःख असतं, पण कोणाविषयी देखील राग नसतो. ती आपल्या पोटातील बाळाचाच विचार करत पुढे चालत राहते. प्रवासामध्ये तिची प्रकृती अचानक बिघडते. प्रसूतीच्या वेदना सुरू होतात आणि अशा कठीण परिस्थितीत एका गावातील लोक तिची मदत करतात. त्यांच्याच मदतीने लक्ष्मी एका गोंडस मुलाला जन्म देते. मुलाचा जन्म झाल्यानंतर तिची प्रकृती मात्र झपाट्याने खालावते. डॉक्टरांनी आधी दिलेला इशारा खरा ठरतो. प्रसूतीनंतर तिची तब्येत अत्यंत गंभीर बनते. दरम्यान प्रदीपला सर्व प्रकार समजतो. तो लक्ष्मीचा शोध घेत तिच्यापर्यंत पोहोचतो. आपल्या पत्नीची अवस्था पाहून तो हादरून जातो. त्याला स्वतःला दोषी वाटू लागते की तो तिच्या जवळ असता तर कदाचित ही वेळ आली नसती. चित्रपटाच्या शेवटच्या अत्यंत भावनिक प्रसंगात लक्ष्मी आपल्या नवजात मुलाकडे प्रेमाने पाहते. तिच्या चेहऱ्यावर आई झाल्याचा आनंद असतो, पण आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आल्याची जाणीवही असते. ती आपल्या मुलाला कुटुंबाच्या स्वाधीन करते. तिच्या मुलाला प्रेम आणि आधार मिळावा हीच तिची शेवटची इच्छा असते. यानंतर लक्ष्मी प्रदीपचा आणि आपल्या मुलाचा शेवटचा निरोप घेते. सर्वांच्या डोळ्यांसमोर ती अखेरचा श्वास घेते. तिच्या मृत्यूने प्रदीप पूर्णपणे खचून जातो. लक्ष्मीच्या मृत्यूनंतर तिच्या सासूलाही आपल्या वागण्याची जाणीव होते. जिने आयुष्यभर सुनेचा छळ केला, तिच्या डोळ्यासमोर ती सून कायमची निघून गेलेली असते. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. लक्ष्मीने आयुष्यभर सहन केलेला अन्याय आणि तिचा त्याग सर्वांच्या मनाला चटका लावून जातो. याच भावनिक शेवटामुळे माहेरची साडी हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या कौटुंबिक चित्रपटांपैकी एक ठरला आणि अलका कुबल यांनी साकारलेली लक्ष्मी ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये जिवंत आहे. म्हणजे माहेरची साडी या चित्रपटामध्ये लक्ष्मीचा मृत्यू होतो, म्हणजेच अलका कुबल यांनी साकारलेल्या पात्राचा मृत्यू होतो. आज खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये अलका कुबल यांना काहीही झालेलं नाही. त्यांचं पात्र आणि त्यांचं खरं आयुष्य या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आता लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या अलका कुबल यांचा जीवन प्रवास आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ. तर अलका कुबल यांचा जन्म 23 ऑगस्ट 1965 रोजी मुंबई येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कौटुंबिक आणि भावनिक भूमिका साकारल्या. माहेरची साडी, सून असावी तर अशी, लेक चालली सासरला, माहेरचा आहेर यांसारख्या चित्रपटांमुळे त्या महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाल्या. अलका कुबल यांचा विवाह समीर आठल्ये यांच्याशी झाला आहे. समीर आठल्ये हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित असून त्यांनी छायाचित्रण, सिनेमॅटोग्राफी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. हे दाम्पत्य अनेक वर्षांपासून सुखाने संसार करत आहेत. त्यांना 2 मुली सुद्धा आहेत. त्यांच्या मुली प्रसिद्धीपासून शक्य तितक्या दूर राहणंच पसंत करतात. त्यामुळे ते चित्रपटसृष्टीत सक्रिय नाहीत आणि त्यांच्याबद्दल फारशी सार्वजनिक माहिती देखील उपलब्ध नाही. अलका कुबल आजही मराठी चित्रपट, मराठी मालिका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अधूनमधून सहभागी होताना दिसतात. त्याचबरोबर त्या मुलाखती, सामाजिक उपक्रम आणि चाहत्यांशी संवाद साधत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात देखील राहतात. आजही मराठी चित्रपटसृष्टीतील आदरणीय आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख कायम आहे.